मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावरती आज शिक्कामोर्तब होणार आहे। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवरती चर्चा होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतल्या 20 जागांवरती प्राथमिक चर्चा होणार आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील। मुंबईमध्ये भाजप 128 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा असं अमित साटम म्हणाले। 207 जागांवरती एकमत झालेलं आहे। 20 जागांवरती चर्चा सुरू आहे अशी माहिती अमित साटम यांनी दिली। उर्वरित 20 जागांवरती वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल, तर 1-2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ असं राहुल शेवाळे म्हणाले। 150 जागा निवडून आणण्याचा आमचा निर्धार असल्याचा पुनरुच्चार राहुल शेवाळे यांचा। जागा वाटपाची ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। नाही, आमचा यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे। हा एक निर्धार केलेला आहे। एक दोघांचे उमेदवार जर अदलाबदली करायचे असेल तर ते पण अदलाबदली होतील आणि जो काही तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल। दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच ज्या वाटाघाटी येतील त्या वाटाघाटी होतील। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार असं सूत्र म्हणतात, तर प्रचाराची जबाबदारी ही नवाब मलिक यांच्याकडे असणार आहे। मुंबईमध्ये स्वबळावर 100 जागा लढण्याचा विचार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असून राष्ट्रवादी मुंबईमध्ये मलिकांच्या नेतृत्वात लढणार असेल तर त्यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटानं विरोध केलाय। मुंबईत महायुती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळाली आहे। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी होतीये, त्यामुळे 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे। मुंबई पालिकेसाठी आणखी एक आघाडी होणार आहे। मुंबई पालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचं कळतंय। आज सकाळी पत्रकार परिषदेत घोषणा केली जाईल। वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत 40 ते 45 जागा लढवणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय।